ज्या वेळेला आरोपीला परवा दोषी धरला त्यावेळेला प्रोसिजर काय आहे की तुला आता आम्ही दोषी धरलाय, केस विषय काय तुला सांगायचं, तो सांगणार माझा तो वय झालंय. भारतीय आयुर्मानानुसार जास्तीत जास्त 75 जर म्हणलं तर 75 वर्ष 10 वर्ष त्याचं लाईफ राहिला असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. सर सगळे पुरावे म्हणतायत की तो फिजिकली फिट आहे, मेंटली की फिट आहे. सर फाशी झाली तरी सरकार पक्ष नाही गेले तरी स्वतःहून त्याला अपिलात जावं लागेल. ते कन्फर्मसाठी सुप्रीमपर्यंत जाणार, राष्ट्रपतीपर्यंत जाणार. बरोबर आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 8-10 वर्ष मोडतात. ही रेग्युलर प्रोसिजर आहे. म्हणजे त्याचं वय होणार 75-80च्या घरात. मग अशा वेळेला त्याला फाशी. आणि बऱ्याच वेळेला असं घडलंय की खालच्या कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट लेवलला फाशी होती पण उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये फाशी टिकत नाही. हा आपला नेहमीचा एक आपला तो अनुभव. वयाचाच मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातोय. वयाला पाहता त्याला जन्मठेप देण्यात यावी अशी मागणी होतीये की जिथे खाली न्यायालयाने शिक्षा सुनावली मात्र त्यावरती पेटाळल्या, पण अशा काही आहेत की जिथे त्या कायम ठेवलेल्या आहेत. प्रोसिजर अशी आहे की दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ज्या वेळेला चालू असतो त्यावेळेला दोन्ही पक्षाला सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयांचे दाखले द्यायला लागतात की अशा अशा केसमध्ये असा निकाल झाला होता, ह्या केसमध्ये असं ग्राह्य धरलं होतं. बचाव पक्ष सांगणार अशी केस घडली होती पण त्यात फाशी दिली नव्हती कारण ती रेअरच नव्हती. दोन्ही बाजूचे दाखले. आणि न्यायालयाला निकाल देताना शेवटी कायदा काय सांगतो, पुरावा काय आलाय, बचाव पक्षाचा बचाव काय आहे, सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं अशा केसमध्ये, उच्च न्यायालय काय म्हणतं, आणि स्वतः वैयक्तिक न्यायाधीश महोदय त्यांना काय वाटतं, त्यांच्यासमोर केस चाललेली आहे, त्यांना काय वाटतं, ह्या सगळ्यांचा उहापोह होऊन शेवटी तो निकाल. तर या आरोपीची पार्श्वभूमीवर बघितलं तर याचा आधी देखील गुन्हे त्याच्यावर अशा पद्धतीचे आहेत, त्याचा देखील विचार या ठिकाणी कोर्ट करेल, न्यायाधीश करतील. आरोपीचा बॅकग्राऊंडचा विचार करावाच लागेल. परंतु वस्तुस्थिती ही आहे की पूर्वी जरी त्याच्यावर केसेस होत्या तर ते निर्दोष सुटल्यात अशी माझी माहिती आहे. त्यामुळे कोर्ट त्याला म्हणेल की हा हॅबिच्युअल आहे, जरी निर्दोष सुटला तरी या प्रकारची हिनस क्राईम करण्याची त्याची मनोवृत्ती आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्या कुटुंबातील कुणीही या ठिकाणी येत नाही, त्याला सपोर्ट करत नाही. याच्या अगोदर देखील त्यांनी असे कृत्य केलेले आहेत, ते कबुली देतात. म्हणजे अर्थात तो अशा नेचरचा आहे, बिहेवियरचा आहे. मुळात कसं आहे की न्यायालयासमोर न्याय हे भावनेवर चालत नाही. न्यायालय भावनेवर चालत नाही. पब्लिक काय म्हणते की तुम्हाला आम्हाला काय वाटतं यावर चालत नाही. कायद्यासमोर कोर्टासमोर पुरावे काय आलेत, जर कडक पुरावे आले असतील, सरकार पक्ष ते सगळे आता दोषी धरले म्हणजे सरकार पक्ष त्यामध्ये यशस्वी झाले. मग न्यायालयासमोर ऍक्च्युअल पुरावे काय आलेत त्याचा सगळा उहापोहूनच निकाल द्यावा लागणार आहे. त्याचे मुद्दा पुन्हा एकदा आज उपस्थित करण्यात आलेला आहे. जो 4 दिवसापूर्वी जी सुनावणी पार पडली होती त्यावेळी देखील वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तो किती महत्वाचा असेल? नाही, आता वयाचा विचार केला तर आपल्या जे काही नियम आहेत त्यानुसार तो सिनियर सिटीजन झालाच आहे. आज त्याचं वय 65 चाललंय. मग याने ह्या मेंटल कंडिशनमध्ये घटना घडली की काय, बरोबर आहे. त्याला आता फाशी दिली तर फाशीचं एक्झिक्युशनला किती वेळ लागणार आहे. पण अशा गुन्ह्यांना जरा बसवण्यासाठी फाशी द्यायला पाहिजे असं जरी आपण विचार केला तर मग ही परत कायद्याचा प्रश्न आहे की भविष्यात ही फाशी देखील टिकली पाहिजे. म्हणजे समाजाला जरा बसवण्यासाठी आपण फाशी देणं हा एक भाग झाला, बरोबर आहे. पण ओढून ताणून शिक्षा देता येणार नाही. कारण आपण जे म्हणतो की जो कायदेशीर पुरावा न्यायालयासमोर आला आहे त्याच्या अनुषंगानेच तो निकाल होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं यापेक्षा कोर्टासमोर पुरावा काय आलाय त्यावर निकाल होईल असं मला वाटतं. इतर महिलांना मुलींना सुरक्षित वाटावं यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा आहे असं देखील सरकारी वकिलांनी म्हणलेलं होतं. अर्थात या गोष्टीचा देखील न्यायाधीश विचार करतील. सरकार पक्षाचं कामच आहे की सरकार पक्षाने गुन्हा दाखल झाला, वेळेत दोषारोप पत्र दाखल केलं, चार्ज फ्रेम झाला. ज्या वेळेला दोषारोप पत्र ठेवलं त्यावेळेला आरोपीला विचारलं जातं की तुला गुन्हा कबूल आहे का. तो ज्या वेळेला नाही म्हणतो मग पुढची प्रोसेस. आणि सरकार पक्षाने आजपर्यंत 55 साक्षर तपासलेत. शेवटी सरकारचं हे कामच आहे की समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना वचक बसला पाहिजे, आळा बसला पाहिजे. त्यासाठी ते आर्ग्युमेंट करणार की परत मुलींना अशी भीती वाटायला नको, समाजात वेगळा मेसेज जायला पाहिजे, ते त्यांचं आर्ग्युमेंट आहे. पण शेवटी पुरावा काय आला आहे त्यावर न्यायाधीश महोदय निकाल देणार आहेत, हे फॅक्ट आहे. सर 12 जे इतर या ठिकाणी खटल्यांची दाखले देण्यात आलेले आहेत ते किती महत्वाचे आहेत? निर्भया केसचा दाखला देण्यात आलेला आहे. निर्भया केसचा सुद्धा दाखला आहे. त्याच्यात कसं असतं, सरकार पक्ष आणि बचाव पक्ष दोघांना अधिकार आहे की न्यायालयासमोर सायटेशन द्यायला म्हणतात की अशा टाईपच्या. शेवटी 12 जजमेंट जरी दिले तर प्रत्येक केस ही वेगळी असते. ह्या केसची मिळती जुळती नसती पण त्यातल्या फॅक्ट्स थोड्याफार सेम असतात. आणि म्हणून ती विनंती केली जाते मध्ये न्यायालयाने असा निकाल दिला होता, उच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता, म्हणून ह्या गुन्ह्या आरोपीला असंच आपण निकाल द्यावा एक विनंती पण असतं. पण दिलेलं जजमेंट
ह्या कोर्टाने ॲक्सेप्ट केलंच पाहिजे असं काही नसतं. ते कोर्टाला जर पटलं तर म्हणते की बरोबर आहे, ही केस आणि मागच्या केसेस जुळतात, त्याप्रमाणे तो निकाल होईल असं जर न्यायाधीश महोदयांना वाटलं तर सायटेशन करायला धरतील. दोन्ही पक्षाकडनं सायटेशन दिलेले असतात. ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅक पद्धतीने हा संपूर्ण खटलाच या ठिकाणी चालला आणि त्याच्यानंतर आज अंतिम निकाल येतोय, सगळ्यांचं लक्ष आहे जे पुरावे पोलिसांनी या ठिकाणी दिलेले आहेत ते किती महत्वाचे आहेत आणि त्यावर आज फाशीची शिक्षा होण्याची शक्यता देखील दिसतेय. आता ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थिती पाहिली तर ह्या गुन्ह्यामध्ये दिवसागणिक होणारी वाढ, लोकांची मेंटॅलिटी आणि एक समाजामध्ये चांगला मेसेज देण्याच्या दृष्टीने अतिशय स्वागतार्ह हा निकाल असणार आहे. कारण 55 दिवसामध्ये वकिलीच्या माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा बघतो की 55 वर्षामध्ये अशा प्रकारचा निकाल होतोय आणि हे स्वागतार्ह बाब आहे. जर त्याला आज फाशी झाली तर एक समाजामध्ये वेगळा मेसेज जाईल आणि भविष्यामध्ये ह्या अशा गुन्ह्यामध्ये काहीतरी थोडाफार त्यामध्ये फरक पडेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. हे सगळे वडिलांनी देखील गेल्या वेळेस कोर्टासमोर विनंती केलेली होती, कोर्टासमोर कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी. जेणेकरून अशा पद्धतीचा एक संदेश समाजामध्ये जावा. समाजामध्ये चांगला संदेश जावा सरकार पक्षाचं म्हणणंच असतं. मी अगोदरही सांगितलं, शेवटी न्यायालयाला निकाल देताना शेवटी भावना तुमची काय यावर चालत नाही, पुरावा काय आलाय. म्हणजे उगीच समाजाला वाटतंय किंवा समाजाला अशा गुन्ह्यांना जरब बसावी. मग आता जरब बसवण्याचं काम न्यायालयाचं आहे का? तसा विचार केला तर जरब बसवण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांना तुम्ही फुल पॉवर द्या, असे गुन्हे कंट्रोलमध्ये येतील. ही देखील वस्तुस्थिती आहे. एक निकाल दिला म्हणजे सगळं संपलं आणि समाजामध्ये एकदम आबादी आबाद झाला असं होत नसतं. पण एक समाजाला दिशादर्शक हा निकाल असू शकतो असं एक वकील म्हणून मला वाटतं. जर आपण बघितलं तर हा निकाल समाजाला दिशादर्शक निकाल असू शकतो.